दूध व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी कुठली अडचण आहे तर येणाऱ्या काही वर्षामध्ये 2 आणि 3, 4 जनावर असणारा पशुपालक हा अडचणीत येणार असं वाटतं. कारण काय, प्रॉपर त्याला युनिटचं महत्त्व समजले नाही. कारण दुधामधलं सातत्य, बँकेचे हप्ते, जनावरांची वाढलेली किंमत या सगळ्याचा जर मेळ घालवायला लावलं तर या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, युनिट महत्त्वाचं आहे. मग गाईमध्ये किती युनिट असावं आणि म्हशीमध्ये किती जनावरांचं युनिट असावं, त्याचबरोबर जनावरांच्या किमतीसुद्धा या ठिकाणी वाढत आहेत. सुरुवातीला तरुणांनी जर हा व्यवसाय चालू केला तर किती जनावरांच्यापासून सुरुवात करायची हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं आहे. हिरवा चारा कुठला करायचा, जातीवंत चारा त्याला नेमकं म्हणायचं कशाला, किती एकरामध्ये क्षेत्र ते असायला पाहिजे, सुक्या चाऱ्याच्या वरती गोठा चालतो का, मिल्किंग मशीनवरती गोठा खरोखर दूध निघतं का, गोठ्यामध्ये अशी बरीचशी कामं आहेत ती मुक्त गोठ्यामध्ये आम्ही कमी करू शकतो. म्हणजेच काय, तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. ब्रिडिंगची पॉलिसीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. गोठ्यामध्ये तयार होणाऱ्या जनावरं जी आहेत ही सुद्धा जातीवंत तयार झाली पाहिजेत. म्हणजेच काय, ह्याचं प्लॅनिंग हवं आहे. तर येणाऱ्या 2026मध्ये हे जर प्लॅनिंग करायचं असेल तर त्याच्या अगोदर 29, 30 आणि 31 डिसेंबर रोजी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत लाईव्ह प्रशिक्षण. तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करायचा आहे आणि आलेल्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्याची माहिती भरून हे लवकरात लवकर प्रशिक्षण या ठिकाणी तुम्ही जॉईन करायचं आहे. चला तर मग वेळ लावू नका. धन्यवाद.